नमस्कार मित्रांनो. बार्टीच्या ह्या GS4 म्हणजे जनरल स्टडीज 4 ह्या MPSCच्या मेन्स परीक्षेच्या ओके लेक्चर सिरीज मध्ये तुमचं स्वागत आहे. कालच्या लेक्चरमध्ये मी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ओके हा विषय सुरू केला होता. हा नवीन चॅप्टर सुरू केला होता. त्यामध्ये आपण कृषी आणि उद्योग या दोन क्षेत्रांबद्दल डिटेल माहिती घेतली होती. ओके, आज ह्याचा सेकंड आणि लास्ट पार्ट असेल. आज आपण सेवा क्षेत्र आणि पायाभूत सुविधा ह्या दोन गोष्टींचा अभ्यास करूया. ओके, तर हा खूप चांगला उपक्रम आहे बार्टीचा. या उपक्रमामध्ये आपण जवळजवळ 95% सिलेबस कव्हर केलेला आहे आतापर्यंत. अजून 2-3 लेक्चर होतील आणि त्यामध्ये आपण उरलेला सिलेबस कव्हर करणार आहोत. ओके, तर ह्या लेक्चर सिरीजचा तुम्ही उपयोग करून घ्या. ह्या लेक्चर सिरीजची माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पसरवा. ओके, आणि तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर आणि ईमेल आयडी दिलेली आहे. तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, तर बार्टीच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत या उपक्रमाची माहिती पसरा. ओके, तर सुरू करूया मित्रांनो. आजचा टॉपिक महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ह्यामधला टॉपिक आहे सेवा क्षेत्र आणि पायाभूत सुविधा म्हणजे सर्व्हिस सेक्टर आणि इन्फ्रास्ट्रक्चर. तुमच्या सिलेबसमध्ये फक्त सर्व्हिस सेक्टर असा शब्द लिहिलाय, पण सर्व्हिस सेक्टर मध्येच इन्फ्रास्ट्रक्चर सगळ्यात मोठा पार्ट असतो. सेवा क्षेत्रामध्ये पायाभूत सुविधा मोठा पार्ट असतो. त्यामुळे मी असं त्याला ऍडिशनल नाव दिले. ओके, तर सुरू करूया रस्ते ह्या टॉपिक पासून. ओके, तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ओके सेवा क्षेत्रामध्ये सगळ्यात मोठा पार्ट असतो म्हणजे पायाभूत सुविधांमध्ये सगळ्यात मोठं एक योगदान असते ते म्हणजे रस्त्यांचं. ओके, आणि इथं एक लेटेस्ट आकडेवारी दिलेली आहे रस्त्यांबद्दल. तर आपण 2020-21 ची आकडेवारी बघूया. 2020-21 नुसार आणि ही आकडेवारी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट ओके ह्या विभागाने दिलेली आहे. PWD ज्याला आपण म्हणतो, PWD पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट. ओके, तर तुम्ही जर बघाल आणि ही जी आकडेवारी आहे ते किलोमीटर मध्ये आहे. ही आकडेवारी कशी आहे मित्रांनो? किलोमीटर मध्ये आहे, कारण आपण रस्त्यांबद्दल बोलतो. रस्ते कशामध्ये मोजतात? त्यांचं युनिट काय असते? किलोमीटर असते. ओके, तर 2020-21च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात नॅशनल हायवे म्हणजे राष्ट्रीय महामार्ग एकूण किती किलोमीटरचे होते मित्रांनो? 18,089 किलोमीटर. ओके, राष्ट्रीय महामार्गाचं जे जाळं आहे महाराष्ट्रात ते जवळजवळ 18,089 किलोमीटरचं जाळं आहे. ओके, आणि प्रमुख जे राज्य महामार्ग होते ते 2,900 किलोमीटर. राज्य महामार्ग 29,076 किलोमीटर. ओके, जिल्हा रोड 66,200, इतर जिल्हा रोड 46,407. ओके, आणि ग्रामीण रस्ते 1,57,862 किलोमीटर. एकूण जर आकडेवारी बघितली महाराष्ट्राचं जे रस्त्यांचं नेटवर्क आहे, जे जाळं आहे ते जवळजवळ 3,20,535 किलोमीटरचं जाळं आहे मित्रांनो. सगळे जर आपण त्याच्यात ऍड केले, नॅशनल हायवे म्हणजे राष्ट्रीय महामार्ग, प्रमुख राज्य महामार्ग ओके, प्रमुख जिल्हा रस्ते आणि जिल्ह्यातर्फे जे मेंटेन होतात ते रस्ते आणि जे ग्रामीण रस्ते आहेत, ग्रामीण मार्ग आहेत, त्या सगळ्यांचं मिळून जवळजवळ महाराष्ट्रात 3,20,535 ओके 3,20,535 एवढं आपलं महाराष्ट्रात रस्त्यांचं जाळं आहे. ओके, एवढं आपल्या महाराष्ट्रात रस्त्यांचं जाळं आहे. ओके, नोव्हेंबर 2020च्या अखेरीस महाराष्ट्र राज्य विकास महामंडळ ओके महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ इंग्रजीमध्ये त्याला महाराष्ट्र स्टेट ओके रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ओके रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन असं नाव आहे. तर नोव्हेंबर 2020च्या अखेरीस ओके 34 प्रकल्पांचं काम या महामंडळानं पूर्ण केलेलं आहे. किती प्रकल्पाचं काम महामंडळानं पूर्ण केलं मित्रांनो? 34 प्रकल्पांचं. आणि या महामंडळाची स्थापना, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची स्थापना 1986 ला झाली होती. ओके, 1986 ला झाली, 1996 ला झाली होती. 96 लिहिले, 1996. ओके, तर 1996 पासून नोव्हेंबर 2020च्या अखेरीस महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने 34 प्रकल्पांचं काम पूर्ण केलेलं आहे.
ओके. 1996 पासून नाही, तर नोव्हेंबर 2020च्या अखेर. 1996 पासून भरपूर प्रकल्पांचं काम पूर्ण केलं आहे, पण नोव्हेंबर 2020च्या अखेरीस जवळजवळ 34 प्रकल्पांचं काम पूर्ण झालंय. जे प्रकल्प सुरू होते त्यांचं काम पूर्ण झालेलं आहे. ह्यासाठी एकूण 10,983 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. ओके. तर या संस्थेचं नाव लक्षात ठेवा मित्रांनो, महामंडळाचं नाव लक्षात ठेवा, महाराष्ट्र स्टेट ओके रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. ओके. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ. स्थापना कधी झाली होती मित्रांनो? स्थापना झाली होती जुलै 1996 ला. आणि जर आपण नोव्हेंबर 2020 ची आकडेवारी बघितली तर जवळजवळ 34 प्रोजेक्टचं ह्या महामंडळाने काम पूर्ण केलंय. त्यासाठी त्यांना 10,983 कोटी रुपयांचा खर्च आलेला आहे. ओके. 10,983 कोटी रुपयांचा खर्च त्यांना आलेला आहे. ओके. टॉपिक आहे रेल्वे. ओके. जे की केंद्र सरकार चालवते, पण आपल्याला ऍटलिस्ट हे तरी माहित पाहिजे की महाराष्ट्रातून एकूण रेल्वे किती किलोमीटरचं रेल्वेचं जाळं आहे आणि किती किलोमीटर रेल्वे जातात. ओके. आणि रेल्वे ही खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. रेल्वे शिवाय एखाद्या राज्याची प्रगती किंवा एखाद्या देशाची प्रगती, कोणत्याही देशाच्या प्रगतीत हा पायाभूत सुविधांचा सगळ्यात मोठा हातभार असतो. तर भारतामध्ये कारण इतर पायाभूत सुविधा जी असतात, जसं की विमान वाहतूक, तुम्ही जर विकसित देशांशी तुलना केली तर विमान वाहतूक ही आपल्याकडे खूप कमी प्रमाणात आहे. म्हणजे विमान वाहतुकीचं प्रमाण आपल्याकडे खूप कमी आहे. तर त्यामुळे रेल्वेचं जाळं हे महाराष्ट्रात किंवा भारतात अतिशय महत्वाची भूमिका निभावते. तर महाराष्ट्रात जवळजवळ तसं तर ते केंद्र सरकारच्या अधिकार क्षेत्राखाली येते, पण तरी महाराष्ट्रातून किती किलोमीटरचं जाळं जाते ते आपल्याला फक्त थोडक्यात बघायचं. महाराष्ट्रात एकूण 5,985 किलोमीटरचं रेल्वेचं जाळं जाते मित्रांनो. ओके. त्यामध्ये 5,577 किलोमीटर हे ब्रॉड गेज आणि 408 किलोमीटर नॅरो गेज एवढं आहे. ओके. नॅरो गेज ही थोडेसे छोटी ट्रेन असते. ओके. त्यांच्या साईज छोट्या असतात, पटरीची साईज छोटी असते. ओके. तर ब्रॉड गेज 5,577 किलोमीटर आणि 408 किलोमीटर नॅरो गेज एवढं महाराष्ट्रात जाळं पसरलेलं आहे. ओके. 5,985 किलोमीटरचं महाराष्ट्रात जाळं आहे ट्रेन. ओके. रेल्वेचं जर आपण प्रति 100 वर्ग किलोमीटर प्रति 100 वर्ग किलोमीटर बघितलं, 100 वर्ग किलोमीटर म्हणजे कसं मित्रांनो समजून सांगतो तुम्हाला. इकडं 10 आणि इकडे 10 किलोमीटर पकडलं तर तुम्हाला काय होईल? 100 वर्ग किलोमीटर स्क्वेअर किलोमीटर. ओके. इकडे 10 किलोमीटर आणि इकडे 10 किलोमीटर असं जर बघितलं तर हा जो एरिया येईल, ह्याचं जे क्षेत्रफळ येईल ते किती येईल? 100 किलोमीटर. ओके. स्क्वेअर किलोमीटर. तर लिहूया स्क्वेअर किलोमीटर. ओके. 100 स्क्वेअर किलोमीटर. तर तुम्ही जर हे एवढा एरिया घेतला, एवढं जे क्षेत्रफळ घेतलं महाराष्ट्राचं, ओके, तर एवढ्या क्षेत्रफळात 1.8 किलोमीटरचं रेल्वेचं जाळं आहे. ओके. जे की ऍक्च्युली खूप कमी आहे. प्रगत देशामध्ये हे जाळं खूप जास्त असते. ओके. तर प्रति 100 वर्ग किलोमीटर मध्ये 1.8 ओके 1.8 किलोमीटर एवढं जाळं तुम्हाला महाराष्ट्रात भेटेल. ओके. 1.8 किलोमीटर एवढं जाळं महाराष्ट्रात आहे. तरी खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण ह्याच्याने आपल्याला घनता कळते. घनता म्हणजे एखाद्या वर्ग किलोमीटरमध्ये एखाद्या गोष्टीची उपलब्धता किती आहे. जसं की लोकसंख्या असेल तर लोकसंख्येची घनता म्हणतात. 100 वर्ग किलोमीटर मध्ये लोकसंख्येची घनता किती आहे, 1 वर्ग किलोमीटर मध्ये लोकसंख्येची घनता किती आहे. तसं आता 1 वर्ग किलोमीटर काय ट्रेनच्या बाबतीत रेल्वेच्या बाबतीत घेता येणार नाही, कारण खूप कमी होईल. ओके. कारण रेल्वेचं जाळं मोठं असते, त्याच्यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर आणि जागा ही मोठी असते. ओके. लोकसंख्या ही एका वर्ग किलोमीटर मध्ये बसते, पण रेल्वेच्या जाळाबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा 100 वर्ग किलोमीटर बद्दल बोलणं अपेक्षित असतं. तर 100 वर्ग किलोमीटर एवढा जर आपण क्षेत्र घेतला तर त्यामध्ये 1.8 किलोमीटरचं जाळं महाराष्ट्रात आहे. ओके. 1.8 किलोमीटर जाळं महाराष्ट्रात आहे. ओके. तर हे दोन प्रमुख पायाभूत सुविधा आहेत, एक रस्ते
ओके, ज्यामध्ये आपण बघितलं नॅशनल हायवे, मेजर स्टेट हायवे, मेजर डिस्ट्रिक्ट रोड, अदर डिस्ट्रिक्ट रोड आणि विलेज रोड. जवळजवळ 3,20,535 किलोमीटरचं रस्त्याचं जाळं आणि त्यानंतर 5,985 किलोमीटर रेल्वेचं जाळं महाराष्ट्रात आहे. ओके. आता तिसरी गोष्ट पायाभूत सुविधा आणि सेवांमध्ये येते ती म्हणजे बंदरे, म्हणजे पोर्ट्स. आपण हे जेव्हा भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल बोलत होतो, पोर्ट्स बद्दल, तेव्हा देखील आपण बोललो होतो. आता महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेबद्दल बोलतो तर आपण महाराष्ट्राच्या पोर्ट्स बद्दल, महाराष्ट्रात असणाऱ्या बंदरांबद्दल, म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला पोर्ट्स म्हणतात, त्याबद्दल बोलू. तर महाराष्ट्रात दोन मुख्य बंदरे आहेत. एक आहे मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि दुसरा आहे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट. ओके, मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट. तर हे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट थोडंसं जास्त पॉप्युलर आहे. JNPT असं त्याचं शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतात. MBPT असं तुम्ही नाव ऐकलं नसेल, पण हे पण तेवढंच पॉप्युलर आहे. ओके. तर 2020-21च्या आकडेवारीनुसार, ओके, 2020-21च्या आकडेवारीनुसार ह्या दोन्ही बंदरांवरती एकूण माल वाहतूक, ओके, कार्गो म्हणजे माल वाहतूक, लक्षात घ्या. ओके, किती झाली मित्रांनो बघूया आपण. इथं 1000 टन मध्ये लिहिलेलं आहे. 1000 टन, याचं घटक काय, युनिट काय याचं, 1000 टन मध्ये. 2020-21 या वित्त वर्षामध्ये मुंबई पोर्ट ट्रस्ट वरून 53,324,000 टन, बघा 53,324,000, पुढं 1000 टन आहे, लक्षात घ्या. 53,324,000 टन एवढी माल वाहतूक झालेली आहे, कार्गो ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतो आपण. आणि 64,809,000 टन एवढी माल वाहतूक JNPT म्हणजे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट या बंदरावरनं झालेली आहे. ओके. आणि जर तुम्ही थोडीशी तुलना केली भूतकाळाची, तर तुम्हाला कळेल की मुंबई पोर्ट ट्रस्ट वरनं 2020-21 थोडासा चढाव उतार आहे, जास्त नाही. ओके, तर 62, 60, 60 अशामध्येच ते फिरते. पण 2020-21ला थोडंसं कमी झालं. आणि तुम्ही सरळ सरळ ह्याची तुलना कोविडशी करू शकता. कोविडमध्ये ते कमी झालं होतं. ओके. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट बद्दल जर बघितलं, 66, 70, 68 असं ते थोडंसं फ्लक्च्युएट होते, मागे पुढे होते. पण 64,809,000 टन एवढी JNPT मधनं माल वाहतूक झाली 2020-21च्या वित्त वर्षात. ओके. तर 3 रस्ते बघितलं, रेल्वे बघितलं, बंदरे बघितले. आता चौथं, ओके, चौथे जे महत्वाचं पायाभूत सुविधा आहे आणि जे की सेवा क्षेत्रामध्ये पण येते, ती म्हणजे विमानतळ. ओके. मित्रांनो, महाराष्ट्रात 3 आंतरराष्ट्रीय, पुणे, मुंबई आणि नागपूर, आणि 13 प्रादेशिक विमानतळे आहेत. 13 प्रादेशिक विमानतळे आहेत. ओके. मल्टी मॉडल इंटरनॅशनल हब एअरपोर्ट. ओके, मल्टी मॉडल इंटरनॅशनल हब एअरपोर्ट, लॉंग फॉर्म लक्षात ठेवा, मल्टी मॉडल, ओके, इंटरनॅशनल हब एअरपोर्ट. ओके, नागपूर. त्याला शॉर्ट मध्ये मिहान असं नाव आहे. ओके, शॉर्ट मध्ये काय नाव, मिहान. तर नागपूरला हे एक एअरपोर्ट, ह्या विमानतळाचा विकास होतोय. ओके. आणि हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. आणि या विमानतळाला एक प्रकारचं मल्टी मॉडल इंटरनॅशनल हब म्हणून तयार करण्यात येत आहे. ओके. मल्टी मॉडल म्हणजे, मोड म्हणजे एक प्रकारचा रस्ता असतो, मल्टी मॉडल म्हणजे एक प्रकारचा रस्ता असतो. ओके. तर तिथून बऱ्याच ठिकाणी जाण्यासाठी, ओके, ह्या विमानतळाचा वापर झाला पाहिजे. तिथून बऱ्याच ठिकाणी माल वाहतूक आणि नागरी वाहतूक झाली पाहिजे, म्हणून या विमानाचा विकास होतोय. आणि त्याचं शॉर्ट मध्ये नाव आहे MIHAN, मल्टी मॉडल इंटरनॅशनल हब एअरपोर्ट ऍट नागपूर. ह्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेडची स्थापना करण्यात आली. मित्रांनो, काय, महाराष्ट्र विमानतळ म्हणजे महाराष्ट्र एअरपोर्ट विकास कंपनी, ओके, डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड, ह्या सेपरेट कंपनीची स्थापना करण्यात आलेली आहे मिहान प्रोजेक्टसाठी. आणि हा प्रोजेक्ट नागपूर इथल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला एक मल्टी मॉडल म्हणून, ओके, म्हणजे बहु केंद्रीय विमानतळ म्हणून विकसित करत आहे. ही कंपनी काय करणार आहे, या नागपूरचा जो प्रोजेक्ट आहे त्याला मिहान असं नाव दिलेलं आहे, त्याला एक मल्टी मॉडल इंटरनॅशनल हब म्हणून विकसित करत आहे. ओके. त्यासाठी वेगळ्या कंपनीची देखील महाराष्ट्र राज्याने, महाराष्ट्र सरकारने स्थापना केलेली आहे. ओके.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ट्रॅफिकची समस्या कमी करण्यासाठी नवी मुंबई येथे सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावरती विमानतळाचा प्रस्ताव आहे. ओके, तुम्हाला माहित असेल बरीचशी चर्चा चालली होती, इकडं करा तिकडं करा. ओके, तर बरेच फ्लिपफ्लॉप झालेले त्याच्यात. ओके, पण जे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे तिथं जे कंजेशन आहे, इंग्रजीमध्ये त्याला कंजेशन म्हणतात. ट्रॅफिकचा इथं अर्थ काय होतो? कंजेशन. म्हणजे ट्रॅफिकमुळे आहे ना तिथं जे रौंदळ झालेली आहे. ओके, एक प्रकारची खूप कंजेशन झालेलं आहे. ओके, खूप जण एका छोट्याशा जागेवरती खूप जण त्या जागेचा उपयोग करून घेतात, त्यामुळे तिथं गोंधळ जो झालेला आहे. ओके, त्याची समस्या कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने काय केलेलं आहे? सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वाचं म्हणजे पीपीपी. सार्वजनिक म्हणजे पब्लिक, खाजगी म्हणजे प्रायव्हेट, भागीदारी म्हणजे पार्टनरशिप, पीपीपी. ह्या तत्वावरती नवी मुंबई येथे नवीन विमानतळाचा प्रस्ताव दिलेला आहे. ओके, ह्याचा एकूण अंदाजित खर्च 14,179 कोटी रुपये येणार आहे. आणि इथून ह्या विमानतळावरनं जे की प्रस्तावित आहे 15 लाख मेट्रिक टन आणि 6 कोटी नागरिक वाहतूक, 15 लाख मेट्रिक टन माल वाहतूक आणि 6 कोटी नागरिक वाहतूक सांभाळण्याची क्षमता निर्माण होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. ओके, तर जे सध्याचं आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, त्याच्यावरती ट्रॅफिक जास्त असल्यामुळे आणि तिथं कंजेशन जास्त असल्यामुळे, कंजेशन म्हणजे भरपूर लोक छोट्या जागेत भरपूर लोक त्याचा उपयोग करतात. ओके, तर त्याची ट्रॅफिक कमी होण्यासाठी सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावरती महाराष्ट्र राज्याने काय केलेलं आहे? नवी मुंबई येथे एक प्रस्ताव दिलेला आहे नवीन विमानतळ बनवण्याचा, आणि त्याचा खर्च 14,179 कोटी येईल. आणि जर तो झाला विमानतळ, तर 15 लाख मेट्रिक टन माल वाहतूक आणि 6 कोटी नागरिक वाहतूक सांभाळण्याची क्षमता आहे. आणि ही क्षमता वार्षिक आहे मित्रांनो. ओके, ही क्षमता वार्षिक आहे. वार्षिक क्षमता एवढी असण्याची शक्यता आहे. ओके, तर सध्याची आता क्षमता काय आहे? सध्याची नागरी आणि माल वाहतूक क्षमता काय आहे? जे सध्या आपल्याकडे महाराष्ट्रात एअरपोर्ट आहेत. ओके, तर त्यांची क्षमता काय बघूया. जर आपण देशांतर्गत जे 13 एअरपोर्ट बघितले, देशांतर्गत जे एअरपोर्ट आहेत, विमानतळ आहेत, त्यांची जर क्षमता बघितली तर 133 लाख पॅसेंजर, 133 लाख म्हणजे जवळजवळ 1,33,00,000. ओके, तर पॅसेंजर आणि 1,86,500 मेट्रिक टन माल वाहतूक. ओके, एवढी क्षमता कशाची आहे मित्रांनो? देशांतर्गत जे विमानतळ आहेत, डोमेस्टिक एअरपोर्ट ज्याला आपण म्हणतो, त्यांची एवढी क्षमता आहे. आणि आणि क्षमता आहे म्हणजे एवढं झालेलं जवळजवळ 2020-21 या वित्त वर्षात एवढी 133 लाख लोकांनी, ओके, लोकांची वाहतूक या देशांतर्गत विमानतळावरती झालेली आहे. आणि 1,86,500 मेट्रिक टन, ओके, एवढी, ओके, 1,86,500 मेट्रिक टन एवढी माल वाहतूक तिथून झालेली आहे. ओके, एवढी माल वाहतूक तिथून झालेली आहे. त्यानंतर जर आपण आंतरराष्ट्रीय विमानतळ बघितले 3, नागपूर, पुणे आणि मुंबई, तर तिथून जवळजवळ 12 लाख लोकांची लोकांनी ट्रॅव्हल केलेला आहे तिथून. ओके, त्यांनी उपयोग करून घेतलेला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा. आणि जर माल वाहतुकीबद्दल बघितलं आपण तर 4,40,600 मेट्रिक टन एवढी माल वाहतूक या विमानतळावरनं झालेली आहे. ओके, तर 2 प्रकारचे विमानतळ आहेत. एक देशांतर्गत, त्याला डोमेस्टिक म्हणतो, आणि आंतरराष्ट्रीय, त्याला इंटरनॅशनल म्हणतो. आंतरराष्ट्रीयमध्ये 3 येतात, पुणे, मुंबई, नागपूर. ओके, आणि देशांतर्गत म्हणजे 13 येतात. तर देशांतर्गतची जर ट्रॅफिक बघितली तुम्ही, अतिशय कमी आहे मित्रांनो. ओके, 133 लाख. ओके, आणि एका वर्षाची आहे, लक्षात ठेवा, एका वर्षाची आहे. ओके, तर एवढ्या तुम्ही जर बघितलं विकसित देशांसोबत ह्याची तुलना केली मित्रांनो, तर तुम्हाला कळेल विकसित देशात ह्याचं प्रमाण अतिशय जास्त असते. बरेचसे असे देश आहेत जे डोमेस्टिक ट्रॅव्हलिंगसाठी, ओके, देशांतर्गत दळणवळणासाठी विमानाचा वापर करतात. बरेचसे देश आहेत. ओके, आणि तिथं छोट्या छोट्या विमानांचा विकास पण झालेला आहे. ओके, भारतात देखील केंद्र सरकारने, तुम्हाला आठवत असेल, आपण उडेगा देश का आम नागरिक असे एक जे स्कीम आहे, त्याच्या अंतर्गत भारत सरकार देखील, केंद्र सरकार देखील काय करत आहे? प्रयत्न करत आहे. कशासाठी? जे अंतर्गत डोमेस्टिक एअरपोर्ट्स आहेत, विमानतळ आहेत, त्यांचा विकास झाला पाहिजे, जेणेकरून आम नागरिक, ओके, प्रत्येक नागरिकाला याची सेवा भेटली पाहिजे.
त्याला ती स्वस्त दरात, माफक दरात सेवा भेटली पाहिजे. ओके, भारत सरकार देखील त्यासाठी प्रयत्न करत आहे. तर हे झालं विमानतळांविषयी. आता खाणकामांविषयी थोडस आपण बघूया. मायनिंग, ज्याला इंग्रजीमध्ये मायनिंग म्हणजे खनिज काढण्यासाठी जमीन, जेव्हा आपण जमिनीतून एक्स्ट्रॅक्शन करतो, जमिनीचा थोडासा तिथून तिथं डिगिंग करून, ओके, तिथून उकरून त्याला आपण तिथून खनिजांची खनिज बाहेर काढतो. ओके, खनिज हे मुळात अशुद्ध धातूच्या रूपात असतात, त्याला ओर म्हणतात, इंग्रजीमध्ये त्याला ओर म्हणतात, ORE. ओके, ओर्स असतात, वेगळ्या खनिजांचे जे मिनरल असतात त्याचे जे अशुद्ध स्वरूपाची गोष्ट असते ती कशात, मायनिंग मधून निघते. त्यानंतर त्या खनिजांना शुद्ध करून त्याच्यापासून एक धातू, अधातू वगैरे या सगळ्या गोष्टी काढल्या जातात. ओके, तर मित्रांनो, महाराष्ट्रात 58,000 वर्ग किलोमीटर, बघा किती आहे, 58,000 वर्ग किलोमीटर क्षमता खनिज क्षेत्रांची आहे, जिथून आपण खनिज काढू शकतो. असे किती क्षेत्र आहेत, क्षमता. ओके, एक्झॅक्ट म्हणजे एवढं आपण वापरत नाही, पण क्षमता किती आहे, जवळजवळ 58,000 वर्ग किलोमीटरची क्षमता आहे, जी की एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 19% आहे. एकूण आपलं जेवढं भौगोलिक क्षेत्र आहे त्याच्या 19% आपण, आपली क्षमता कशाची आहे, खनिज काढण्याची आहे, खनिज क्षेत्रांची आहे. ओके, आणि जर आपण बघितले विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या भागामध्ये जर बघितलं, विदर्भामध्ये भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, गोंदिया, यवतमाळ, पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर आणि कोकणामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यांमध्ये खनिजांचं प्रमाण मिळण्याची शक्यता आहे. आणि सध्या इथं खनिज साठा उपलब्ध आहे. ओके, सध्या इथं खनिज साठा उपलब्ध आहे. ओके, 2020-21च्या अखेरीस खनिज उत्पादन असलेली एकूण खाण संख्या, एकूण माइन्स, इंग्रजीमध्ये त्याला MINES, माइन्स असं म्हणतात, एकूण खाणी किती आहेत टोटल, 3,575 खाणी 2020-21 या वित्त वर्षाच्या शेवटी नोंदवलेल्या आहेत. ओके, एकूण किती, 2020-21च्या अखेरीस, ओके, ह्या वित्त वर्षात म्हणजे एप्रिल 2021च्या शेवटी, ओके, 30 एप्रिल 2021च्या शेवटी महाराष्ट्रात 3,575 खाणी आहेत. आणि हा जो नागपूरचा बेल्ट आहे मित्रांनो, तिथं अतिशय जास्त प्रमाणात खाणी मिळतात. ओके, तर हे होतं खाणकामाविषयी. आणि तुम्हाला मी अगोदर सांगायला विसरलो, आज तुम्हाला अंडरलाईन करून सांगतो की मायनिंग हे प्राथमिक क्षेत्रामध्ये येते. ओके, प्राथमिक, द्वितीय, तृतीय असे क्षेत्र जे येतात प्राथमिक मध्ये, मायनिंग आणि ऍग्रिकल्चर म्हणजे कृषी आणि खाणकाम हे प्राथमिक मध्ये येते. मायनिंग सोबत एक दुसरी गोष्ट जोडली जाते, त्याला क्वॅरिंग म्हणतात. काय म्हणतात त्याला, क्वॅरिंग असा शब्द आहे. क्वॅरिंगचा अर्थ काय होतो, तुम्हाला आठवत असेल, आपल्या जुन्या काळात, आजकाल जनरली कोणाच्या घरात नाहीत, आजकाल लोकांकडे पैसा यायला लागला, त्यामुळे ते चांगल्या प्रकारच्या उच्च प्रतीच्या फरशा वापरतात. ओके, फरशी ज्याला म्हणतो आपण. ओके, जे आपण घरात खाली फ्लोरिंग साठी वापरतो. ओके, फ्लोर साठी वापरतो. ओके मित्रांनो, पूर्वी एक फरशा असायच्या, त्या थोड्याशा ओबडधोबड असायच्या. ओके, तुम्ही जर बघितलं इंटरनेटवरती क्वॅरिंग टाका, तुम्हाला लगेच युट्यूबवरती तुम्हाला याचे व्हिडिओज दिसतील, म्हणजे तुम्हाला कळेल क्वॅरिंग काय असते. क्वॅरिंग काय असते, जे फरशा तुम्ही राजस्थानमध्ये जर बघितलात, ओके, तर तिथं ह्याचा बऱ्याच मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. तर मायनिंग सोबत दुसरी एक प्राथमिक क्षेत्रामध्ये दुसरी एक कृती येते, दुसरे एक ऍक्टिव्हिटी येते. ओके, आर्थिक कृती येते, ती म्हणजे क्वॅरिंग. क्वॅरिंग म्हणजे काय, असं फरशा बनवतात तिथं. ओके, आणि त्याचा दगड एक विशिष्ट प्रकारचा दगड असतो, त्याला जर आपण एका विशिष्ट प्रकारे मारलं, असं त्याच्यावरती हल्ला केला, असं प्रहार केला, तर ते असं तुटता नाही ना, कारण त्यांच्या फिजिकल आणि केमिकल, ओके, भौतिक आणि रासायनिक त्यांच्या गुणधर्मामुळे ते एक विशिष्ट प्रकारे तुटतात आणि त्यातून फरशा तयार होतात. ओके, आणि नंतर त्याला थोडासा चांगला आकार दिला जातो, तर ह्याला क्वॅरिंग म्हणतात. क्वॅरिंग बद्दल तुम्ही एक व्हिडिओ युट्यूबवरती बघा, अशी माझी तुम्हाला सजेशन आहे. तर हे प्राथमिक क्षेत्रात, मायनिंग आणि क्वॅरिंग हे प्राथमिक क्षेत्रात येतात. ओके, हे प्राथमिक क्षेत्रात येतात. मी हे पायाभूत सुविधा म्हणून त्याचं एक इन्क्लुजन केलंय, त्यात त्याला ह्या टॉपिकमध्ये समावेश केला. ओके, पुढचा टॉपिक बघूया, महाराष्ट्रामध्ये टपाल सेवा किती आहे. ओके, तर महाराष्ट्रात एकूण 12,744 टपाल कार्य आहेत मित्रांनो. ओके, टपाल कार्यालय आहे, त्यापैकी 11,504 ग्रामीण भागात
आणि 1240 शहरी भागात आहे. ओके, आता ही आकडेवारी तुम्हाला कळाली, ह्याचा मग जास्त उपयोग पडणार नाही असं वाटेल तुम्हाला. ठीक आहे, तसा तर उपयोग नाही, पण तुम्हाला या आकडेवारीवरनं एक गोष्ट खूप प्रकर्षानं लक्षात येईल. ओके, ती म्हणजे ग्रामीण भागात टपाल सेवांचं जे जाळं आहे ते चांगलं आहे. आणि हेच कारण होतं काही वर्षापूर्वी. ओके, युपीए सरकारनेच ते ठरवलं होतं, डॉक्टर मनमोहन सिंग साहेब जेव्हा पंतप्रधान होते, की ग्रामीण भागात आणि शहरी भागात एवढं जर जाळं असेल, विशेषतः ग्रामीण भागात एवढं जर मोठं जाळं असेल टपालांचं, ओके, टपाल कार्यालयांचं, तर या टपाल कार्यालयांना आपण बँक म्हणून वापरू शकतो. ओके, बँक म्हणून वापरू शकतो. आणि तेव्हापासून मित्रांनो टपाल टपालांना ओके पोस्ट बँक ही पण सुरू झाली. ओके, पोस्ट बँक ही पण सुरू झाली. तर पोस्ट बँक विषयी तुम्ही वाचा. ओके, की कसं इंडिया पोस्ट, ओके, भारतीय डाक यांना देखील बँक म्हणून कार्य करण्याची परवानगी मिळाली होती, बँक म्हणून परवानगी मिळाली होती. ह्याबद्दल तुम्ही वाचा, कारण तुम्हाला ह्या आकड्यावरून कळेल की ग्रामीण भागात टपाल जे डाक सेवेचं जे डाक सेवा आहे त्याचं जाळं खूप चांगलं आहे. महाराष्ट्रातच, फक्त महाराष्ट्रात 11,504 ग्रामीण भाग जवळजवळ टपाल कार्यालय आहे. ओके, सेवा पुरवणारे कार्यालय आहेत, 1240 शहरात आहेत. तर ग्रामीण भागात जर एवढं मोठं जाळं असेल तर ह्याचा वापर आपण खूप चांगल्या प्रकारे करू शकतो, हे सरकारलाही माहित होतं. आणि त्यामुळे सरकारने टपाल जेवढे डाक भारतीय डाक आहे त्यांना बँक म्हणून वापरण्याचं ठरवलं होतं. त्यामुळे तुम्ही पोस्ट बँक बद्दल देखील थोडंसं वाचन करा नंतर. ओके, दूरसंचाराबद्दल थोडंसं बघूया. एकूण लँडलाईन कनेक्शन 42.27 लाख. ओके, जवळजवळ 42,27,000 लँडलाईन कनेक्शन मार्च 2021च्या अखेरीस भारतात होते. प्रति 10 लाख लोकसंख्येमागे, 10 लाख लोकसंख्येमागे जवळजवळ 3,358 लँडलाईन आणि 1,05,174 सेलफोन मार्च 2021च्या अखेर होते. ओके, सप्टेंबर 2020च्या अखेर वायर दूरसंचार घनता म्हणजे वायर, ज्याची वायर असते, ओके, जवळजवळ 3.40 प्रति 10 लाख लोकसंख्येमागे होती. 3.40. ओके, वायरने जे पुरवलं जातं, ओके, त्याची घनता कशी होती? 3.40 प्रति 10 लाख लोकसंख्येमागे. पण बिनतारी जर बघितलं तुम्ही मित्रांनो, बिनतारी जे दूरसंचार सेवा होती ती जवळजवळ 101.1 आहे. 101.1 आहे. म्हणजे बिनतारी जे दूरसंचार सेवा आहे भारतात त्याचं जाळं वायर सेवेपेक्षा खूप जास्त झालेलं आहे. ओके, बिनतारी, वायरलेस ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतो आपण. इंग्रजी शब्द कधी कधी सोपे वाटायला लागतात, त्याला वायरलेस हा शब्द आहे. ओके, तर वायरलेस जी घनता आहे भारतामध्ये प्रति 10 लाख लोकसंख्येमागे, ती वायरलेस ही वायरपेक्षा जास्त आहे. आणि ही आकडेवारी सप्टेंबर 2020 ची आहे. तुमच्या आपल्या महाराष्ट्राच्या आर्थिक सर्वेक्षणामध्ये ही आकडेवारी लिहिलेली आहे. ओके, पिण्याच्या पाण्याच्या साठ्याबद्दल बोलायचं असेल तर 2011च्या जनगणनेनुसार, ओके, 2011च्या जनगणनेनुसार, ओके, जनगणनेनुसार 67.9% नळाद्वारे, 14.4% विहिरीद्वारे, 15.5 हापसा हँडपंप ज्याला म्हणतात, हापसा हा शब्द बराच पॉप्युलर आहे आपल्या महाराष्ट्रात, आणि 2% इतर स्रोतांद्वारे पिण्याचं पाणी पुरवलं जाते. ओके, तर बघा सगळ्यात जास्त पिण्याच्या पाण्याचा पुरवठा कशाने होतो मित्रांनो? 67.9% जवळजवळ नळाद्वारे पिण्याचं पाणी पुरवलं जाते. ओके, हे देखील तुम्हाला माहित आहे. सगळ्यात जास्त कोणता स्रोत आहे पिण्याचं पाणी पुरवठा करण्याचा? नळ आहे. आणि दुसरा जो आहे हापसा हँडपंप, तिसरा विहिरीद्वारे, चौथा इतर सोर्स. ओके, जर तुम्ही 2011ची आकडेवारी बघितली, ओके, तर इथं तीच गोष्ट आपण चार्ट मध्ये लिहिली. ओके, जर नळाद्वारे बघितलं 67.9, जर विहिरीद्वारे बघितलं 14.4, हँडपंप ट्यूबवेलद्वारे बघितलं तर 15.5 आणि इतर स्रोतातून बघितलं तर 2.1 आहे. ओके मित्रांनो, जेव्हा वस्तू आणि सेवा निर्मितीची आपण गोष्ट करतो त्या वस्तू आणि सेवांना कुठंतरी ठेवण्यासाठी एक भांडार सुविधा पण पाहिजे. भांडार सुविधाची देखील गरज असते. तर जून 2020च्या अखेरीस महाराष्ट्रात एकूण 924 गोदामे आणि 942 वेअरहाऊस. आता तुम्हाला प्रश्न पडेल गोदाम आणि वेअरहाऊस मध्ये फरक काय? मित्रांनो, पहिली गोष्ट तर गोदामाला इंग्रजीमध्ये गोडाऊन आणि वेअरहाऊस हा इंग्रजी शब्द आहे. ओके, गोदाम आणि वेअरहाऊस. वेअरहाऊस थोडासा फॉर्मल
आणि मोठ्या प्रमाणावरती कमर्शियल लेवलवर असतात. गोदाम हे थोडं अनऑर्गनाइज लेवलवर असतात, असंघटित असंघटित क्षेत्रामध्ये जास्त असतात. एवढाच फरक आहे. ओके, गोदाम म्हणजे असंघटित क्षेत्रात थोड्याशा छोट्या प्रमाणावर असतात, वेअर हाऊस म्हणजे मोठ्या प्रमाणावर संघटित क्षेत्रात जास्त असतात. तर जर गोदामांची संख्या बघितली तर 925 गोदामे आणि वेअरहाऊसची संख्या बघितली तर 942 वेअरहाऊस जून 2020च्या अखेरीस महाराष्ट्रात होती. ओके, तर गोदामांची कॅपॅसिटी जवळजवळ 7.3 लाख मेट्रिक टन आणि वेअरहाऊसची जी क्षमता 16.39 लाख मेट्रिक टन एवढी होती जून 2020 अखेरीस. ओके, तर तुम्हाला प्रश्न पडेल सर गोदामांची काय करतात, तर खूप महत्वाचं आहे मित्रांनो. तुम्हाला जर आपल्याला शेतकऱ्यांचे इन्कम दुप्पट करायचं असेल, जे की अजून झालेलं नाहीये, आपल्याला त्याबद्दल माहिती शेवटच्या लेक्चर सेकंड लास्ट लेक्चर मध्ये घ्यायची आहे. डबलिंग फार्मर्स इन्कम हा टॉपिक असणार आहे तेव्हा. तर तुम्ही जर बघितलं ना, एक कारण आहे जे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला कमी भाव देण्यामागे, ते म्हणजे शेतकऱ्यांचा जो बराचसा माल आहे तो वाया जातो. तो वाया जातो कारण गोष्टी कशा असतात, नाशवंत असतात. शेतकरी बनवणाऱ्या जास्तीत जास्त जे माल असतो नाशवंत असतो, त्यांना गोदामाची आणि वेअरहाऊसची गरज असते. तर हे भेटत नाही म्हणून बऱ्याचशा गोष्टी नाश पावतात. ओके, नाशवंत असतात म्हणून नाश पावतात. त्यामुळे भांडाराची सुविधा हा ही खूप मोठी पायाभूत सुविधा आहे. जेवढ्या जास्त असेल तेवढा भारतासाठी, महाराष्ट्रासाठी चांगलीच गोष्ट असणार आहे. ओके, महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक आरोग्य सुविधा 3 स्तरांवरती चालते: प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय. ओके, प्राथमिक मध्ये 3 प्रकार आहेत: एक उपकेंद्र, सब सेंटर, प्राथमिक आरोग्य केंद्र, ओके, प्रायमरी हेल्थ सेंटर, आणि सामुदायिक आरोग्य केंद्र, कम्युनिटी हेल्थ सेंटर. ओके, तर हे प्राथमिक स्तरावर चालतात. जिल्हा स्तरावर द्वितीय स्तर आहे. ओके, जिल्हा रुग्णालय तिथं काम करतात. आणि तृतीय स्तरावर शहरी रुग्णालय. तृतीय स्तरावर काय, शहरी रुग्णालय आहेत. तर प्राथमिक स्तरामध्ये उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, सामुदायिक आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालय द्वितीय स्तरावरती, तृतीय स्तरावरती शहरी रुग्णालय. ओके, 2018-19च्या अखेरीस 1402 रुग्णालय, 1828 प्राथमिक आरोग्य केंद्र, 10,668 उपकेंद्र, 3087 डिस्पेन्सरी, 199 प्राथमिक उपचार केंद्र आणि 5367 ओके 37 कुष्ठरोग उपचार केंद्र महाराष्ट्रात होते. कधीपर्यंत, 2018-19च्या अखेरीस. आता त्याची संख्या वाढलेली आहे, पण इकॉनॉमिक सर्वे, आर्थिक सर्वेक्षणानुसार. कारण आपण जेव्हा आकडेवारी घेतो आपल्याला व्हॉट्सअपवरून आकडेवारी मिळत नाही मित्रांनो, लक्षात घ्या. काही आकडेवारी मी 18-19ची घेतली, काही 20-21ची घेतली, काही 19-20ची घेतली. कारण काय, आपल्याला आकडेवारी तीच लागते ज्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो. आणि गव्हर्नमेंटद्वारे जी आकडेवारी दिली जाते, स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन जे असतात, सांख्यिकी कार्यालय, त्यांच्याद्वारे जी आकडेवारी दिली जाते त्यावर विश्वास ठेवणं आपल्याला गरजेचं असते. ओके, कोणत्याही प्रायव्हेट सोर्सवरती आपण विश्वास ठेवू शकत नाही. त्यामुळे हे जे आकडेवारी आहे ती आर्थिक सर्वेक्षणातून आणि आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटची एक चांगली वेबसाईट आहे जिथं सगळं अर्थशास्त्राविषयी जी आकडेवारी आहे आणि बरेचसे रिपोर्ट आहेत तिथं भेटतात. तिथून मी ही आकडेवारी काढलेली आहे. ओके, तर 1402 रुग्णालय, 1828 प्राथमिक आरोग्य केंद्र, 10,000 जवळ उपकेंद्र, 3,000 डिस्पेन्सरी, 200 प्राथमिक उपचार केंद्र आणि 5367 कुष्ठरोग उपचार केंद्र महाराष्ट्रात आहेत. आता सेवा क्षेत्रामध्ये सगळ्यात महत्वाच्या सेवेंपैकी एक म्हणजे बँकिंग असते मित्रांनो. ओके, बँकिंग असते. जर तुम्ही हा चार्ट बघितला तर तुम्हाला कळेल गटनिहाय राज्यातील अनुसूचित वाणिज्य बँकांमधील ठेवी. अनुसूचित म्हणजे शेड्यूल्ड म्हणजे सेकंड शेड्यूल ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऍक्ट 1934. ओके, आपण हे बघितलं होतं बँकिंग बद्दल जेव्हा आपण बघत होतो. तुम्ही मागचे लेक्चर काढून बघा, आपण बघितलं होतं. तर शेड्यूल बँक कोणाला म्हणतात, सेकंड शेड्यूल ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 1934 मध्ये ज्यांची नोंद असते, ओके, त्या अनुसूचीमध्ये ज्यांची नोंद असते त्याला शेड्यूल बँक म्हणतो. तर किती बँक कार्यालय आहे, 2021ची आकडेवारी बघूया. 2020ची तुम्ही तुलनेसाठी वापरू शकता, 7,760. आणि ही आकडेवारी कमी झाली 2020च्या तुलनेत, कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बऱ्याच प्रमाणात बँकांवरती निर्बंध लावलेले आहेत. आणि ज्या शाखा चांगल्या प्रकारे काम करत नाही त्यांच्यावरती त्यांना लॉक लावून टाकलेले, त्यांचं कामकाज बंद केलेलं आहे. आणि ते खूप महत्वाचं होतं, कारण भारतामध्ये जे एनपीए, नॉन परफॉर्मिंग ऍसेटची जी संख्या वाढतीये, ओके, जी आकडेवारी वाढते तो खूपच जास्त आहे. ओके, त्यामुळं थोडं तुम्हाला जर
बँकांची संख्या कमी झालेली दिसेल तर त्यात गैर काही नाही. ओके, प्रत्येक गोष्ट वाढलीच पाहिजे असं काही नाही. जर उदाहरण द्यायचं असलं तर एक गेल्याच आठवड्यात रुपी बँकेचं लायसन्स रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कॅन्सल केले. तर या कॉन्टेक्स्टमध्ये या संदर्भात तुम्ही ते वाचू शकता. ओके, तर सार्वजनिक क्षेत्रातील जे अनुसूचित बँक आहेत त्यांची संख्या 7,760. ओके, विदेशी 117, प्रादेशिक ग्रामीण बँका म्हणजे रिजनल रुरल बँक 739, खाजगी बँका 3,926 आणि लघु वित्त बँका, ओके, ते स्मॉल फायनान्स बँक ज्याला म्हणतात, लघु वित्त बँका म्हणजे स्मॉल फायनान्स बँक, नवीन संकल्पना आहे ही. ओके, ती 618 एवढे बँकांचं जाळं आहे. आणि जर ठेवीच्या रूपात बघितलं 2021 ला, ओके, कोटीमध्ये 1000 कोटीमध्ये ठेवी आहेत. 1,546,000 कोटी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये ठेवी आहेत. विदेशी बँकांमध्ये 334,000 कोटी, प्रादेशिक बँकांमध्ये 18,000 कोटी, खाजगी बँकांमध्ये 1,140,000 कोटी आणि लघु वित्त बँक म्हणजे स्मॉल फायनान्स बँकमध्ये 14,000 कोटी एवढ्या ठेवी आहेत. ओके, तर एवढं जाळ आहे बघा. जवळजवळ बँका किती आहेत? 7,760 सार्वजनिक पब्लिक सेक्टर बँक, विदेशी बँका 117, प्रादेशिक ग्रामीण बँका 739, खाजगी बँका 3,926. त्या सगळ्या शेड्युल्ड बँक आहेत मित्रांनो. कशा आहेत? शेड्युल्ड बँक. ओके, जर आपण बहुतेक मी हा चार्ट रिपीट झाला माझ्याकडनं, एक मिनिट. नाही, हा, ग्रामीण आणि शहरी भागात इथं काय दिलेलं आहे बघा मित्रांनो, ग्रामीण आणि शहरी भागाचं वर्गीकरण केलेलं. आपण काय केलेलं? ग्रामीण आणि शहरी भागाचं, निम्न शहरी भागाचं म्हणजे हे एक व्हिलेजेस म्हणू शकता, याला टाउन्स म्हणू शकता आणि याला सिटीज म्हणू शकता. ओके, त्याचं थोडंसं एक वर्गीकरण केलेलं आहे. 2021च्या आकडेवारीनुसार ग्रामीण भागात 3,186, ओके, बँक कार्यालय आहेत, सगळेच बँका मिळून. ओके, अनुसूचित वाणिज्यिक बँका म्हणजे शेड्युल्ड कमर्शियल बँका. निम्न शहरी भागात 3,146 आणि नागरी भागात 6,828. मित्रांनो, ह्या आकडेवारीवरनं तुम्हाला एक गोष्ट कळते की ग्रामीण भागात शहरी आणि निम्न शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात बँकांची संख्या कमी आहे. ग्रामीण भागात बँकांची संख्या कशी आहे? कमी आहे. ओके, तर ही गोष्ट तुम्हाला माहित पाहिजे. ओके, हे याची तेवढी तुम्हाला एमसीक्यू मध्ये कामाला पडणार नाही, पण डिस्क्रिप्टिव्ह मध्ये अतिशय जास्त कामाला पडतील गोष्टी. मित्रांनो, डिस्क्रिप्टिव्हची तयारीला पण लागा. ही तर मेन्स तुम्ही द्याच. ओके, नक्कीच तुम्ही पास व्हाल चांगला अभ्यास केल्यानंतर. पण डिस्क्रिप्टिव्ह समजा ज्यांची तयारी पुढच्या पेपरसाठी असेल तर डिस्क्रिप्टिव्ह साठी अशा गोष्टी खूप कामाला पडतात. इथून पुढे तुम्हाला कम्प्लीट तुमची स्ट्रॅटेजी बदलावं लागणार आहे अभ्यासाची. आजपर्यंत जसा अभ्यास केला त्याचा एकदम वेगळा अभ्यास करावा लागणार आहे तुम्हाला. इथून पुढे आकडेवारी, ओके, त्याची तुलना, त्याचं पृथक्करण, त्याचं विश्लेषण, ह्या सगळ्याच गोष्टी येणं भाग आहे. ओके, तर तुम्हाला फक्त चार्ट दिला तर त्याच्यावरनं एक एसे लिहिता आला पाहिजे, की तुम्हाला तुलना करता आली पाहिजे. ओके, त्याच्या बॅकग्राऊंड मधली कारणं माहित पाहिजे की असं का झालं असेल. ओके, आणि भविष्याची वाटचाल तुमच्या मते काय असू शकते हे देखील तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ओके, तर तुम्हाला ती स्ट्रॅटेजी बदलावं लागणार आहे. हे भलेही एमसीक्यूचा पॅटर्न असेल पण ह्या गोष्टी तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह मध्ये खूप कामाला पडतील. ओके, विजेच्या बाबतीत बोलायचं असेल तर 31 मार्च 2021 नुसार राज्यातील वीज निर्मितीचा एकूण स्थापित क्षमता, स्थापित म्हणजे इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी किती आहे? 36,902 मेगावॅट आहे. त्यात खाजगी क्षेत्राचा हिस्सा 59%, सार्वजनिक क्षेत्राचा हिस्सा 35.7% आणि सार्वजनिक आणि खाजगी भागीदारी प्रकल्पाचा हिस्सा 5.3% आहे. रत्नागिरी गॅस पॉवर प्रोजेक्ट लिमिटेडचा हिस्सा 5.3% आहे. ओके, जर तुम्ही त्याचं वर्गीकरण केलात, ओके, कोणकोणत्या स्रोतातून ही वीज आपल्याला मिळते. ओके, 31 डिसेंबर 2021 ची जर आकडेवारी बघितलात मित्रांनो, 31 डिसेंबर, ओके, 31 डिसेंबर 2021 ची आकडेवारी बघितलात तर वरती लिहिल्याप्रमाणे आपली क्षमता किती आहे? 36,902 मेगावॅट. ओके, थोडासा आकडेवारी इकडे तिकडे होण्याची शक्यता आहे, कारण आपण काय करतो, वेगवेगळ्या दिवशी आपण त्याचं मोजमाप करतो. तर 36,000, जवळजवळ 36,000 मेगावॉट आपली काय आहे? कॅपॅसिटी, इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी, स्थापित क्षमता आहे. त्यापैकी थर्मल प्लांट मधून, औष्णिक ऊर्जा केंद्रातून 20,000, नवीनीकरणीय म्हणजे रिन्युएबल एनर्जी मधनं 10,000, जलजन्य म्हणजे हायड्रो मधनं 3,000 आणि नैसर्गिक वायुजन्य नॅचरल गॅस मधनं जवळजवळ
2819 एवढी ऊर्जेची क्षमता आहे. ओके. आणि निर्मिती जर बघितली, क्षमता आणि निर्मितीमध्ये फरक असतो मित्रांनो, लक्षात घ्या. ओके. तर स्रोतनिहाय निर्मिती बघितली आपण तर वीज निर्मिती, हा, तर औष्णिक विद्युत केंद्रातून 72,237 दशलक्ष युनिट, ओके, 21-22 ची आकडेवारी आहे. नैसर्गिक वायुजन्यामधून 4,867 दशलक्ष युनिट, ओके, जलजन्यमधून म्हणजे हायड्रोमधनं 4,460 आणि नवीकरणीय, ओके, नवीकरणीय म्हणजे जे रिन्युएबल सोर्सेस असतात त्यामधनं 13,906 दशलक्ष युनिट, ओके, 13,906 दशलक्ष युनिट एवढी वीज निर्मिती झालेली आहे. ओके. इन्स्टॉल कॅपॅसिटी आणि निर्मितीमध्ये फरक आहे मित्रांनो. इन्स्टॉल कॅपॅसिटी म्हणजे समजा माझी कॅपॅसिटी मी 8 तास काम करू शकतो, पण मी 2च तास करत असेल, 3च तास करत असेल, तर माझी इन्स्टॉल कॅपॅसिटी काय झाली, 8 तास झाली, पण मी ऍक्च्युअल किती करतोय, 2च तास करतोय. त्यामुळे तो फरक असतो त्याच्यात. ओके. बऱ्याच कारणामुळे आपल्याला आपली क्षमता वापरता येत नाही. ओके. क्षेत्रनिहाय जर विजेचा वापर केला, अगेन इन डिस्क्रिप्टिव्ह दिस इज गोइंग टू बी ऑफ ग्रेट यूज फॉर यू, म्हणजे हे खूप कामाला पडणार आहे डिस्क्रिप्टिव्ह मध्ये. जर क्षेत्रनिहाय जर विजेचा वापर तुम्ही बघितला मित्रांनो, औद्योगिक क्षेत्रासाठी 34,365 दशलक्ष युनिट, कृषी क्षेत्रासाठी 23,213, घरगुती ज्याला डोमेस्टिक यूज म्हणतात, ओके, 21,698, वाणिज्यिक म्हणजे कमर्शियल यूज ज्याला म्हणतात, ओके. आता औद्योगिक आणि वाणिज्यिक, औद्योगिक म्हणजे इंडस्ट्रियल आणि वाणिज्यिक म्हणजे कमर्शियल. कॉमर्स म्हणजे ज्याच्यात इकडं वस्तू आणि सेवांचे दळणवळण ह्या गोष्टी आल्या त्याच्यात. ओके. कॉमर्स, ट्रेड अँड कॉमर्स ज्याला इंग्रजीमध्ये. सार्वजनिक सेवांसाठी 1,998, रेल्वेसाठी 110 दशलक्ष युनिट असा विजेचा वापर आहे. तर सगळ्यात जास्त, ओके, सगळ्यात जास्त विजेचा वापर हा औद्योगिक क्षेत्रासाठी आणि त्यानंतर घरगुती क्षेत्रासाठी होतो. ओके. औद्योगिक क्षेत्रासाठी आणि घरगुती क्षेत्रासाठी विजेचा सगळ्यात जास्त वापर होतो. आणि औद्योगिक क्षेत्र आणि कृषीसाठी सगळ्यात जास्त वापर होतो. आणि जे तिसरा रँक आहे ते घरगुतीसाठी आहे. ओके. दशलक्ष युनिट, जवळजवळ 34,000 दशलक्ष युनिट हे औद्योगिक क्षेत्रासाठी, कृषीसाठी 23,000 दशलक्ष युनिट आणि घरगुती क्षेत्रासाठी म्हणजे डोमेस्टिक यूज ज्याला म्हणतात, जसं की आपण आपल्या घरात वीज वापरतो, 21,698 दशलक्ष युनिटचा वापर होतो. ओके. महाराष्ट्राने मित्रांनो, राज्य शासनाने नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा स्रोतापासून वीज निर्मितीच्या पारेषण संलग्न आणि पारेषण विरहित प्रकल्पांसाठी धोरण अंगीकारले आहे. ओके. सदर धोरण दिनांक डिसेंबर 2020 ते 31 मार्च, ओके, 31 डिसेंबर आहे मित्रांनो. ओके. 31 डिसेंबर 2020 ते 31 मार्च 2025 या कालावधीकरिता लागू आहे. या धोरणाअंतर्गत कोणतं धोरण? अपारंपरिक ऊर्जा निर्मिती धोरण 2020. अपारंपरिक म्हणजे जे परंपरेने चालत आले नाहीत, नवीन आहेत, त्याला इंग्रजीमध्ये नॉन कन्व्हेन्शनल असा शब्द आहे. ओके. नॉन कन्व्हेन्शन म्हणजे जे चालत आलेले, पारंपरिक. नॉन कन्व्हेन्शनल म्हणजे जे अपारंपरिक आहे, जे चालत नाही, ते नवीन प्रकारामध्ये मोडतात. तर डिसेंबर 2020 ते मार्च 2025 या कालावधीकरिता हे धोरण लागू आहे. हे धोरण आहे, दिस इज अ पॉलिसी. पॉलिसी काय असते? सरकार जाणून बुजून काही गोष्टी करायचा प्रयत्न करते, त्याला आपण पॉलिसी म्हणतो. ओके. सरकार ठरवते की आपल्याला काय करायचं, त्याला आपण पॉलिसी हा शब्द वापरतो. या धोरण अंतर्गत 17,385 मेगावॅट क्षमतेचे पर्यावरणपूरक, बघा, पर्यावरणाला हानी न होता पर्यावरणपूरक वीज निर्मिती प्रकल्प स्थापित करण्याचे उद्देश ठेवलेले आहे. किती लक्ष आहे मित्रांनो? 17,385 मेगावॉटचं उद्दिष्ट आहे. ओके. जर आपण 31 मार्च 2021 ची आकडेवारी बघितली, 31 मार्च 2021 आपल्या एकूण ऊर्जेच्या स्थापित क्षमतेमध्ये नवीकरणीय ऊर्जेची जर आपण क्षमता बघितली तर मित्रांनो, पवन ऊर्जेचं त्याच्यात जे योगदान आहे जवळजवळ 51% आहे. चिपाडांपासून वीज निर्मिती म्हणजे त्याला बायोमास असा शब्द आहे, इंग्रजीमध्ये बायोमास म्हणतात, मराठीत आपण चिपाड वापरले. चिपाड हा शब्द आमच्या गावाकडे पण वापरतात. चिपाड हा थोडासा नॅरो सेन्सने वापरतात, म्हणजे बायोमास ह्याचा फक्त चिपाड अर्थ होत नाही, चिपाडासोबत इतर गोष्टी पण येतात बायोमास मध्ये. ओके. शेतातून जो जे वेस्ट तयार होते ते पण त्याच्यात वापरतो, इतर वेस्ट चिपाडांसहित. ओके. तर जवळजवळ त्याच्यापासून वीज निर्मिती 23%, सौर ऊर्जा निर्मिती ज्याच्यावरती बराच भर दिला जातो, पण तरीही याची याचं जे कंट्रीब्युशन आहे तेवढ्या जास्त प्रमाणात नाही मित्रांनो. तुम्ही बघू शकता सौर ऊर्जा निर्मितीचं
जे योगदान आहे ते 19%, जलविद्युत प्रकल्पाचं 4% आणि कृषी अवशेष व इतर, ओके, हे दोन्ही मिळून बायोमास 23% आणि 3%, ओके, एवढं जवळजवळ योगदान आहे. म्हणजे जे नवीनीकरणीय, ओके, रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस आहे त्यामध्ये महाराष्ट्रात पवन ऊर्जेचं योगदान जास्त आहे. ओके, हे तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. ओके, तर मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी होत्या सेवा आणि पायाभूत सुविधांबद्दल. तुमच्या सिलेबसमध्ये फक्त सेवा लिहिलंय, पण पायाभूत सुविधांबद्दल बोलल्याशिवाय सेवेचा अभ्यास पूर्ण होत नाही. त्यामुळे मी त्यात पायाभूत सुविधा हा टॉपिक देखील कव्हर केलेला आहे. हा टॉपिक तुम्ही पुन्हा पुन्हा वाचा, आकडेवारी लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. एवढी आकडेवारी कट टू कट कोणालाही लक्षात राहणार नाही आणि असा प्रश्न येण्याची शक्यता पण कमी असते. ओके, फक्त तुम्हाला कॅपॅसिटी वगैरे, इन्स्टॉल कॅपॅसिटी ह्यासारख्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. तुम्हाला विचारू शकतात की कोणत्या क्षेत्राचं योगदान जास्त आहे, आपली कॅपॅसिटी किती आहे, आणि जनरली जे धोरण आपण बघितलं त्याचे जे टार्गेट असतात, धोरणाचं त्या टार्गेट किती आहे, ओके, ते धोरणाचे टार्गेट विचारण्याची शक्यता जास्त असते. ओके फ्रेंड्स, तर आपण आता सेकंड लास्ट टॉपिक कडे वळूया. शेवटचा एक सेकंड लास्ट टॉपिक आहे थेट परकीय गुंतवणूक, आणि त्यानंतर इतर राज्यांशी तुलना, 2 स्लाइड आहेत छोट्या, त्याबद्दल आपण माहिती घेऊया. थेट परकीय गुंतवणुकीबद्दल एकच स्लाइड आहे. थेट परदेशी गुंतवणूक किंवा परकीय गुंतवणूक 2020-21 मध्ये 1,19,734 कोटी, इथं चुकून राहिलं मित्रांनो, कोटीमध्ये, ओके, ही पण कोटीमध्ये आहे. सॉरी फॉर दिस. युनिट खूप महत्वाचा आहे मित्रांनो, या आकडेवारीला अर्थ राहणार नाही युनिट जर नसेल तर. ओके, 2020-21 मध्ये 1,19,734 कोटी एवढी थेट परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झालेली आहे. ओके, तेवढी होती किती 20-21 ची, पण 21-22 मध्ये जो नवीन रिपोर्ट आला होता, तुम्ही हा रिपोर्ट न्यूजपेपर मध्ये वाचला असेल, नसेल वाचला तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती तो अवेलेबल आहे आर्थिक सर्वेक्षणामध्ये. मित्रांनो 2020-21 मध्ये ड्रास्टिकली खाली आलेले आहेत, खूप कमी होऊन 48,633 कोटी रुपयांची विदेशी परकीय गुंतवणूक झालेली आहे. आणि पूर्वी आपण जेव्हा 2020-21 मध्ये आपण क्रमांक 1 वर होतो, पण 2021-22 मध्ये कर्नाटक राज्यानंतर महाराष्ट्र हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. कशाच्या बाबतीत? थेट परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत. कशाच्या बाबतीत? थेट परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत. ओके, तर हे थेट परकीय गुंतवणुकीचं आपल्या महाराष्ट्राची स्थिती आहे. ओके, तर मित्रांनो आपण काय काय कव्हर केलं आतापर्यंत? आपण पहिल्यापासून जाऊया, म्हणजे शेवटची स्लाइड मग कंपॅरिझन 2 मिनिटात होऊन जाईल. ते आपण पहिल्या स्लाइड पासून बघूया. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये, ओके, आपण राज्याचा संक्षिप्त आढावा बघितला अगोदर, त्यानंतर आर्थिक आढावा घेतला, किती उत्पन्न आहे, किती महसूल आहे, किती खर्च आहे. त्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्राची वैशिष्ट्य बघितली. कृषी क्षेत्राची वैशिष्ट्य बघितली आपण, वहिती खातेदार किती आहे, जमिनीचा वापर कसा होतो, पिकांखाली जमीन किती आहे, प्रति हेक्टर उत्पादकता किती आहे आणि कोणत्या प्रकारच्या धान्याची आहे, सेंद्रिय शेतीमध्ये उत्पादन किती होते आणि त्यातला निर्यात किती करतो आपण, सुधारित बियाणांचं वितरण सार्वजनिक खाजगी क्षेत्रात किती होते, त्याचं 1000 क्विंटल मध्ये आपण बघितलं. खरीप आणि रब्बी पिकांसाठी जे बियांचं वितरण आहे त्याचं वर्गीकरण बघितलं आपण. जलसाठा, सिंचन क्षमता आणि सिंचित क्षेत्र बघितलं, इरिगेशन फॅसिलिटी कशी आहे, वित्त पुरवठा बघितला. ओके, आणि हा वित्त पुरवठा फक्त ऍग्रिकल्चर साठी होता. नंतर आपण जेव्हा सेवा क्षेत्र बघितलं तेव्हा वित्त पुरवठा आपण एकत्रितपणे बघितला. ओके, किसान क्रेडिट कार्ड शी संलग्नित असलेला कर्ज पुरवठा किती आहे ते पण आपण बघितलं. ओके, मग कृषीसाठी ज्या महाराष्ट्र सरकारने योजना राबवल्या त्या योजनेमध्ये आपण मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उपवाटिका योजना, भाऊसाहेब कुंडकर फळबाग लागवड योजना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना, मुख्यमंत्री पशु आरोग्य योजना, राजे यशवंतराव होळकर महामेश योजना, संत तुकाराम महाराज वनग्राम योजना, या योजनेबद्दल माहिती आपण बघितली. आणि मी तुम्हाला अगोदरच क्लिअर केलं, जेवढ्या योजना कृषी क्षेत्रासाठी आहेत तेवढ्या योजना इतर क्षेत्रांसाठी सरकारने राबवल्या नाही. केंद्र सरकारच्या इतर क्षेत्रांसाठी पण योजना आहेत, पण महाराष्ट्र सरकारच्या योजना जास्तीत जास्त कृषीसाठी आहे. मग आपण उद्योग क्षेत्राचा हिस्सा बघितला,
ओके, MIDC बद्दल माहिती घेतली. MIDC ची स्थापना 1962 झालेली. ओके, त्यानंतर औद्योगिक धोरण बघितलं 2019चं. त्यात प्राधान्य क्षेत्र कोणकोणत्या क्षेत्रांना प्राधान्य दिलं जाईल हे बघितलं. मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 बद्दल थोडीशी माहिती घेतली. ओके, विशाल प्रकल्पामधली मेगा प्रोजेक्ट, विशाल प्रकल्प म्हणजे मेगा प्रोजेक्ट. ओके, किती गुंतवणूक आहे, सूक्ष्म लघु आणि मध्यम उपक्रमांमधली गुंतवणूक बघितली. ओके, लघु उद्योग विकास महामंडळ ज्याची स्थापना 1962 झाली होती त्याबद्दल थोडीशी माहिती घेतली. 1962 ती खाजगी मर्यादित कंपनी होती, पण 1971 सरकारने त्याला सार्वजनिक मर्यादित कंपनीमध्ये त्याचं रूपांतर केलं. ओके, नंतर राज्य नाविन्यता धोरण म्हणजे म्हणजे इनोव्हेशन पॉलिसी आहे, इनोव्हेशन पॉलिसी. ओके, त्याबद्दल थोडीशी माहिती घेतली आपण. ओके, आणि त्याचं एक एक तत्व बघितलं आपण, लीप फ्रॉग प्रिन्सिपल. ते कोणत्या सिद्धांतावर चालेल? लीप फ्रॉग. लीप फ्रॉग हा शब्द बेडकाच्या उडीपासून आलेला आहे. फ्रॉग म्हणजे बेडूक आणि लीप म्हणजे उडी. तर जेव्हा बेडूक उडी घेतो तर ती उडी कशी असते? थोडीशी लांब असते, थोडीशी जास्त, तिची क्षमता जास्त असते. म्हणजे जर अशा तुम्ही 2-3, मी समजून सांगताना तुम्हाला सांगितलं होतं, असे जर 3 टप्पे असतील तर बेडकाची उडी कशी असेल? पहिल्या टप्प्यानंतर डायरेक्ट तिसऱ्या टप्प्याला. ओके, त्यासाठी हा शब्द वापरलेला आहे. आणि त्यात LEAPFROG ह्यासाठी वेगवेगळे त्याचे अर्थ आहेत. इंग्रजीमध्ये त्या अल्फाबेटसाठी ओके वेगवेगळे अर्थ वापरले जातात. आणि त्या सिद्धांतानुसार आपलं नाविन्यता धोरण चालणार आहे. ओके, त्यानंतर वस्त्रोद्योगासाठी जे धोरण आहे ते बघितलं, जे 5 वर्षासाठी असणार आहे. ओके, 2018 ते 23 या 5 वर्षासाठी असणार आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटन धोरण हे बघितलं 2016. मित्रांनो लक्षात घ्या, महाराष्ट्र राज्य पर्यटन धोरण ह्याचा तुम्ही समावेश सेवा क्षेत्रात देखील करू शकता, कारण हे सेवा क्षेत्रात येते. मी इथं जेव्हा त्याचा समावेश केला होता, मी त्याच्याशी निगडीत ओके जे उद्योग तयार होतील, व्यापार होतील त्याच्याबद्दल बोलत होतो. ओके, व्यवसाय तयार होतील, पण ह्याचा तुम्ही समावेश सेवा क्षेत्रात देखील करू शकता. ओके, कृषी पर्यटन धोरणाबद्दल आपण थोडीशी माहिती घेतली. बीच शाक, शाक म्हणजे असं जहाज ज्याच्यावरती आराम खुर्च्या, छत्र्या, बी. ओके, तुम्ही इंटरनेटवरती याची चित्र बघू शकता. ओके, त्याचंही धोरण महाराष्ट्र सरकारने 2020 ला राबवलं. त्यानंतर आजच्या लेक्चरमध्ये आपण सेवा क्षेत्राबद्दल माहिती घेतली. त्यात रस्ते, रेल्वे, बंदरे. ओके, 1 मिनिट, लोड व्हायला थोडा वेळ लागतो. विमानतळ, विमानाने जी नागरी आणि मालवाहतूक असते, खाणकाम ज्याला मायनिंग म्हणतात, जो की प्राथमिक क्षेत्रात येते ऍक्च्युली. ओके, नंतर प्राथमिक क्षेत्रात येते तरी मी इथं का इन्क्लूड केलं होतं? कारण हे पायाभूत सुविधा असण्यासाठी. ओके, टपाल सेवा, दूरसंचार, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा. ओके, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा कोणकोणत्या स्रोतातून किती होतो? भांडार सुविधा कशी आहे? भांडार सुविधा अतिशय जास्त महत्वाची आहे, कारण भारतामध्ये आणि महाराष्ट्रात देखील ओके शेतकऱ्यांच्या नाशवंत वस्तूंचा जो नाश होता तो भांडार सुविधा नसल्यामुळे बऱ्याच प्रमाणात होतो. त्यामुळे त्या संदर्भामध्ये ही गोष्ट खूप महत्वाची आहे. सार्वजनिक आरोग्य सुविधा 3 स्तरावरती चालते, प्राथमिक आणि द्वितीय आणि तृतीय. ओके, प्राथमिक स्तरावरती उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सामुदायिक आरोग्य केंद्र असतात. जिल्हा स्तरावरती जिल्हा रुग्णालय द्वितीय स्तर आहे. तृतीय स्तरावरती शहरी रुग्णालय असतात. ओके, त्यानंतर वित्त सेवेबद्दल माहिती घेतली. आणि ही वित्त सेवा आणि अगोदर कृषीमध्ये जी माहिती घेतली त्याच्यामध्ये फरक असा आहे की कृषी वित्त सेवामध्ये आपण फक्त कृषी कर्जासाठी पीक कर्जाची माहिती घेतली होती, आणि इथं सगळ्याच बँकिंग सेक्टरचा समावेश आहे. ओके, त्यानंतर विजेबद्दल थोडीशी माहिती घेतली. स्थापित क्षमता आणि निर्मिती किती होते, त्याचा वापर कोणत्या क्षेत्रासाठी जास्त होतो? औद्योगिक क्षेत्रासाठी लक्षात ठेवा, सगळ्यात जास्त विजेचा वापर होतो, फॉलोड बाय त्याच्यानंतर कृषीसाठी आणि त्यानंतर घरगुती वापरासाठी विजेचा वापर जास्त होतो. अपारंपरिक ऊर्जा निर्मिती धोरण, धोरण म्हणजे पॉलिसी जी सरकार जाणून बुजून करते त्याला आपण धोरण म्हणतो. 2020 याबद्दल थोडीशी माहिती घेतली. यामध्ये क्षमता ओके 17,385 ची क्षमता ठेवण्याचं उद्दिष्ट, म्हणजे मेगावॉट क्षमतेचे पर्यावरणपूरक वीज निर्मिती प्रकल्प स्थापित करण्याचं उद्दिष्ट आहे, हे तुम्हाला माहित नाही. क्षमता लक्षात ठेवा मित्रांनो. ओके, ही आकडेवारी तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. त्यानंतर नवीकरणीय ऊर्जेची स्थापित क्षमता म्हणजे जे रिन्युएबल एनर्जी सोर्सेस आहेत त्याच्याबद्दल 31 मार्च 2021 रोजी जी क्षमता आहे त्याबद्दल आपण माहिती घेतली. त्यानंतर परकीय थेट गुंतवणूक सध्या 2021-20च्या आकडेवारीनुसार आपला दुसरा क्रमांक आहे कर्नाटकानंतर. ओके, पण 2021 मध्ये आपला पहिला क्रमांक होता. जवळजवळ 1,19,634 कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात होती, जी कमी होऊन 48,633 झाली. ओके, आता इतर राज्यांशी तुलना केली मित्रांनो तर काही गोष्टी जास्त आपण चर्चा करणार नाही, कारण
दोनच स्लाइड आहेत त्यात. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये 14.2% हिस्सा आहे महाराष्ट्राचा. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, महाराष्ट्राचा जो हिस्सा आहे सगळ्यात जास्त, इतर राज्यांपेक्षा सगळ्यात जास्त हिस्सा महाराष्ट्राचा आहे. ओके. सेंद्रिय शेती उत्पादनात अखिल भारतात मध्य प्रदेश नंतर महाराष्ट्र राज्याचा 22% हिस्सा आहे, दुसरा क्रमांक आहे. ओके. जर मध्य प्रदेश नंतर बघितलं तर सेंद्रिय शेती ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये महाराष्ट्राचा कितवा हिस्सा आहे? दुसरा आहे. पशुगणना 2019 नुसार 3.31 कोटी पशुधनासह 3.31 कोटी पशुधनासह महाराष्ट्र राज्य देशात 7व्या क्रमांकावर आहे. किती क्रमांकावर आहे? 7व्या क्रमांकावर आहे. सुमारे 7.43 कोटी कुक्कुटादी पक्ष्यांच्या संख्येसह राज्य देशात 5व्या क्रमांकावर. म्हणजे पोल्ट्री आणि जे बाकीच्या गोष्टी असतात, पोल्ट्री ज्याला एकच शब्द आहे पोल्ट्री, इंग्रजी कुक्कुटादी. ओके. कुक्कुट मध्ये कोंबड्या आल्या, बदकं आली. ओके. तर ह्यामध्ये आपला क्रमांक किती आहे? 5वा आहे. ओके. पहिला क्रमांक कशात आहे? जीडीपी मध्ये कंट्रीब्युशन देशाच्या. दुसरा क्रमांक आहे सेंद्रिय शेती ऑर्गॅनिक फार्मिंग. 7वा क्रमांक आहे पशुगणना. ओके. आपल्याकडे जे टोटल पशु आहे, ओके, पशुगणनेमध्ये आपला 7वा क्रमांक लागतो. आणि कुक्कुटादी पक्ष्यांच्या संख्येमध्ये आपला 5वा क्रमांक लागतो. ओके. पशुगणना म्हणजे अॅनिमल हजबंड्री. इतर राज्यांशी तुलना जर केली तर दिनांक 31 मार्च 2021 रोजी राज्यातील वीज निर्मितीचा स्थापित क्षमता, ओके, आणि सन 2020-21 मध्ये राज्यातील वीज निर्मिती देशात सर्वाधिक होती. म्हणजे 31 मार्च 2021ची आकडेवारी घेतली तर भारतातली सगळ्यात जास्त स्थापित क्षमता जी आहे, देशातली सर्वात जास्त स्थापित क्षमता इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी ही महाराष्ट्रात आहे मित्रांनो. कशाची? ऊर्जेची इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी महाराष्ट्रात आहे. ओके. आणि इतर पण आपण रँक बघितल्या. ओके. त्या स्लाइड मध्ये, त्या कॉन्टेक्स्ट मध्ये, त्या संदर्भामध्ये आपण इतर पण रँक बघितल्या. ओके. तर मित्रांनो हे होतं महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेबद्दल. ह्याच्यात एक पॉइंट मी पुढच्या ऍग्रिकल्चर साठी ठेवलाय, ते म्हणजे दुष्काळ व्यवस्थापन. ओके. दुष्काळ व्यवस्थापन हे मी पुढच्या चॅप्टर मध्ये, ओके, जेव्हा आपण शेतीचं महत्व, भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीचं महत्व असेल तेव्हा मी तिथं ड्रॉट मॅनेजमेंट हा टॉपिक कव्हर करणार आहे. कारण तिथं सहज तुम्हाला फील होईल ना. इथं थोडासा तो वेगळा पडेल, थोडंसं व्यवस्थापनाबद्दल असल्यामुळे मी तो तिथं कव्हर करणार आहे. ते सोडून बाकी इतर सगळे टॉपिक आपण यात कव्हर केलेले. ओके. सो थँक्यू फॉर बिंग हिअर. छोटासा लेक्चर होता हा. पुढच्या लेक्चरमध्ये आपण 2 चॅप्टरला क्लब करणार आहोत, कारण त्यातला बराचसा भाग आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये कव्हर केला होता. कृषीचं भारतीय अर्थव्यवस्थेत योगदान, ओके, आणि न्यूट्रिशन हे म्हणजे पोषण, ह्या 2 टॉपिकला आपण कृषीचं भारतीय अर्थव्यवस्थेत योगदान आणि कर्जबाजारीपणा, म्हणजे शेतीचा कर्जबाजारीपणा हा एक टॉपिक करणार आहे, आणि पोषण असे 2 टॉपिक क्लब करून मी पुढचं लेक्चर घेणार आहे. ओके. सो आय एम गोइंग टू सी यू इन दी नेक्स्ट लेक्चर. थँक्यू फॉर बिंग हिअर. बाय बाय. टेक केअर.